हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। भाजप सरकारकडून महिला आरक्षणाचा केवळ निवडणुकीसाठी वापर, खासदार प्रणिती शिंदे यांचा घणाघात। देशात सध्या महिला आरक्षणाच्या नावाखाली केवळ राजकारण सुरू असून महिलांचा वापर केला जात असल्याची घणाघाती टीका काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे। सांगली येथील काँग्रेस भवनमध्ये आयोजित संघटन सृजन अभियान मेळाव्यात त्या बोलत होत्या। केंद्र सरकारवर निशाणा साधताना त्या म्हणाले की जिथे भाजपची सत्ता नाही त्या ठिकाणी जागा कमी होणार आहेत आणि जिथे त्यांची सत्ता आहे तिथे जागा वाढवण्याचे नियोजन आहे। यासाठीच महिला आरक्षणाचा हत्यार म्हणून वापर केला जात आहे। विशेषतः तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच आता हे आरक्षण आणले जात आहे। वास्तविक हे विधेयक खूप आधीच आणायला हवे होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला। पक्षाच्या स्थितीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की काँग्रेसमध्ये उंटावरून शेळ्या राखण्याचे काम केले जात नाही, तर आमचे कार्यकर्ते तळागाळात जाऊन प्रत्यक्ष लोकांमध्ये काम करत आहेत। सध्या देशात कोणाशीही संवाद न साधता केवळ एकतर्फी काम सुरू आहे। विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील पराभव हा अनपेक्षित होता, तरीही सर्वसामान्य लोक आजही काँग्रेसच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत। त्यामुळे खचून न जाता हीच वेळ लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याची आणि सोडवण्याची आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं। या मेळाव्याला सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। फक्त आमचं अधिवेशन सुरू होणार आहे, महिला आरक्षण म्हणताय, पण महिला आरक्षणाच्या नावाखाली त्यांना डिलिमिटेशन आणायचं। महिला आरक्षण विषयच नाहीये खरं तर, पण त्याचा वापर करून नेहमीप्रमाणे महिलांचा वापर केला जातोय। जसं लाडकी बहिणींचा वापर केला जातो इलेक्शनच्या पार्श्वभूमीत, आता पण तामिळनाडू आणि वेस्ट बेंगॉलचे इलेक्शन असल्यामुळे हे आणतायत। 2023लाच आणायला पाहिजे होतं, नंतर तेव्हाच पारित झालं आणि तेव्हा अटीतटी नव्हत्या। आम्ही म्हणत होतो अटीतटी नका ठेवू। आणि अशा वेळेस जर कोणी तुम्हाला विचारलं तर त्यांना आठवण करून द्या की काँग्रेस पक्षाने इतिहास रचला, कारण का 73वी आणि 74वी जी अमेंडमेंट झाली तेव्हा महिलांना 50% आरक्षण काँग्रेस पक्षामुळे पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगर परिषद। आणि फक्त काँग्रेसच्या महिलांना फायदा नाही झाला, सरसकट सगळ्या महिलांना 15 लाख महिलांना त्या आरक्षणामधून त्या माध्यमातून फायदा झाला। पण हे फक्त महिलांचा वापर करतात दुसऱ्या कारणासाठी, डिलिमिटेशनसाठी। जिथे त्यांची सत्ता आहे तिकडे सीट वाढणार आहे आणि जिथे त्यांची सत्ता नाही आहे तिथे सीट कमी होणार आहे। हा खरा त्या डिलिमिटेशनचा अर्थ आहे। डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा काळी मात्र संबंध नाही आहे, पण बघा कसा वापर केला जातो, महिलांना कसं तुच्छ समजलं जातं। महिलांचा वापर प्रत्येक वेळेस हा खोटा चेहरा हा लोकांसमोर एक्सपोज केला पाहिजे बीजेपीचा एवढंच या ठिकाणी सांगते।